नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTV परिवारातर्फे आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. एक नजर ठळक घडामोडींवर. अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या दीपावली सणाला उत्साहाने आणि आनंदाने झाली सुरुवात. रत्नागिरीकरांनी दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी काढले गौरवोद्गार. आकाश कंदिलामुळे सर्व वातावरण बनलं प्रकाशमय. फटाके, मिठाई, फराळ आदी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी रत्नागिरीकरांनी बाजारपेठांमध्ये केली गर्दी. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत मोठे फटाके न वाजवता दिवाळी सण साजरा करावा, शासन आणि प्रशासनानं केलं आवाहन. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या दीपावली सणाला उत्साहाने आणि आनंदाने प्रारंभ झाला असून रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्व वातावरण आनंदमय बनलं आहे. दीपावली सणाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे आकाशकंदील, मिठाई, फटाके आणि फराळ आदी वस्तूंचं. त्यामुळे हे सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी रत्नागिरीकरांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दीपावली सण साधेपणाने आणि योग्य ती खबरदारी घेत साजरा करण्याचं शासन आणि प्रशासनानं आवाहन केलं असलं तरी रत्नागिरीकरांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता.
दीपावली सणाकरता प्रत्येकजण आपल्या घराबाहेर आणि अंगणामध्ये आकाश कंदील लावून रोषणाई करीत असतो। त्यामुळे आकाश कंदिलाच्या रोषणाईने सर्व वातावरण प्रकाशमय बनलं आहे। आनंद, उत्साह आणि जीवनामध्ये प्रकाश निर्माण करणाऱ्या दीपावली सणाला प्रारंभ झाला असला तरी नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शक्यतो मोठे फटाके न वाजवता आणि सर्व प्रकारची खबरदारी घेत सण साजरा करावा असं आवाहन पालकमंत्री नामदार अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड, नगराध्यक्ष बंड्या साळवी आदींनी केले असून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत। दीपावलीचं आणखी एक आकर्षण असतं ते म्हणजे बच्चे कंपनीने तयार केलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांचं। दीपावली सण सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर लहान मुलं किल्ले आणि विविध सीन बनवण्यामध्ये दंग असायचे, परंतु यंदा कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक छोट्या दोस्तांनी किल्ले बनवण्याचं टाळलं आहे। काही ठराविक मुलांनीच किल्ले तयार केले आहेत।
RK डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे आमच्या सर्व दर्शक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना दीपावली सणाच्या मनापासून शुभेच्छा। कोरोनाचं संकट अजून टळलं नसल्यानं प्रत्येकाने आपापले सण साजरे करताना योग्य ती खबरदारी घ्यावी। मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा। तसंच मोठ्या प्रमाणात गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन RK डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे करण्यात येत आहे। 4.5 वर्ष रत्नागिरीकरांनी दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही असे भावपूर्ण उद्गार पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी काढले आहेत। आम्ही एक गुन्हेगार असताना एक योजना राबवली होती की पोलिसांना स्वतःचा हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि ती योजना राबवत असताना मुकेश गुंडेजा यांनी या ठिकाणी 2800 रुपये स्क्वेअर फूटचा फ्लॅट चालला होता। तो त्यांनी 2100 रुपये स्क्वेअर फूट पोलिसांसाठी कमी करून दर कमी करून दिला आणि मोठ्या संपूर्ण पोलिसांना त्या ठिकाणी उभं करून दिला। आज त्या ठिकाणी जवळपास 60 ते 65 पोलिसांची स्वतःची घरं झालेली आहेत। त्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून खूप मोठं काम केलेलं आहे। मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आभार मानतो। सर्वांनी मागच्या 4.5 वर्षात खूप भरभरून प्रेम दिलं। मित्रांनो, आपण मुंबईला जाताना पनवेल पासून माझं पोलीस स्टेशन 25 ते 30 किलोमीटर मध्ये आहे। मला असं वाटतं की ज्यावेळेला मी मुंबईला जात होतो, आपल्या सगळ्यांना मुंबईला जाताना एकच अडचण असते की सकाळी फ्रेश कुठं व्हायचं। तेवढा एक प्रश्न सुद्धा की आपली दिवसभराचे कामं संपतात। मी तुम्हाला डबल सांगतो की सकाळी फ्रेश व्हायला पण माझ्याकडे या आणि संध्याकाळी तुतारी पकडायला 1 वर्षाची गाडी आहे। त्यासाठी मुंबईतली कामं संपल्यानंतर सुद्धा जेवणाला खानापूरला या। सगळ्या रत्नागिरीकरांचं त्या ठिकाणी स्वागत करतो। तुम्ही आज जो हा सत्कार केला, या सत्काराने मी भारावून गेलेलो आहे। मला अतिशय भरून आलेला आहे। मी त्याबद्दल या ठिकाणचे आयोजक हिंमत असेल, सौरभ असेल, माझे सगळे पत्रकार बंधू असतील, या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं खूप लांबलेलं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रत्नागिरी येथील वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांची रायगड जिल्ह्यात बदली झाल्यानं पत्रकारांच्या वतीने उद्योजक किरण सामंत, ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी आदींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। रत्नागिरी येथील पत्रकार तसंच हेमंत वंजू, सौरभ मलुष्टे आणि रत्नागिरीकरांच्या वतीनं अनिल विभूते यांच्या रत्नागिरी येथील विश्रामगृह येथे आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी अनेकांनी आपले विचार व्यक्त करताना त्यांच्या कार्याचं कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। उद्या कार्यक्रम करूया आपण, जर सेंटरचं झालं तर जोरातच व्हायला पाहिजे। ऍक्च्युअली पोलिसांमध्ये ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणायला काही ना तो विभूते साहेब प्रत्येक गोष्टीला म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल त्याची डिस्कशनला गेलं की सोल्युशन निघणार। मग पोलीस संदर्भातला असो की नॉर्मल विषय असो, माझा स्वतःचा अनुभव आहे। प्रत्यक्षात अशा गोष्टी काही काही घडल्या आहेत ज्यामध्ये त्यांच्याशी मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी पण अरे मुकेश असं काय आणि हसत खेळत एकदम म्हणजे कुठेही बोला, कधी भेटा, एवढं असं की पोलीसमध्ये आहे की आपल्यामध्ये आहे हे कधी कळलं नाही। त्यामुळे सर पुढच्या ह्याच्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला। आता शब्द रोज मला बोलता येत नाही त्यामुळे तेवढ्यातच संपवतो। आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी शहरामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा आलेला माणूस एक कोकणात येतो आणि कोकणवासी त्याला आपलंच करतात। त्याचं मर्तीमंत उदाहरण म्हणजे गुरुसाहेब आहे। आम्ही जेव्हा पत्रकार मित्रांनी म्हणालो तर आम्हाला त्यांनी एक सातकोट पाजा दिली होती। पुढे एकाला पकडला तर बाबा एकाला महिन्याला घेतात तुमचा, म्हणजे एकाला माणूस सोडवायचा तर 2 रिचार्ज पण जास्त नाही, याच्यावरती नाही। म्हणजे एकाला सांगितलं महिन्यात 2 वेळा कोण हडले काढले तर त्यांना सांगायचं साहेब रिचार्जचा प्रश्न आहे, रिचार्ज मारून द्या, माणूस जायचा आणि त्याला सहीचा आम्हाला साहेब कळून द्यायचे। हे फार पत्रकार लोक जनता रत्नागिरीकर आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक माणूस मेहतापुटीला आला होता। माणसाच्या किंमत पैसे नव्हते, लॉकडाऊन होतं, सैबर झाला होता माणूस, त्याच्यामुळे सुद्धा हेल्मेट कंपल्सरी झालं। तेवढ्या मात्र विरोधामध्ये लॉकडाऊनचा चांगला फायदा उठवला। अतिशय म्हणजे गेले 5-7 वर्षाची हेल्मेटची सक्ती करायला लागायची, पण ते लॉकडाऊनच्या काळामध्ये या कोरोनामध्ये पुन्हा त्यांना चांगल्या प्रकारचं त्यांच्या विभागाला हेल्मेट किंवा अन्य याच्यानंतर उत्पन्न पण चांगलं मिळालं आणि नकळत त्यांनी हलकं खिशात अंगातला काढला, कोणाला कळलं नाही आपल्या हातात खिशातले पैसे गेले, पण ती त्यांची कला असेल, त्याच्यात मी काय पासून जाणार नाही। पण खरोखर माणूस चांगला, अतिशय संयमी, निगर्मी, सतत हसतमुख असणारे आणि नेहमी मदतीची भावना असणारे। सामाजिक क्षेत्र पण त्याचं फार मोठं काम आहे। जे सामाजिक क्षेत्रामध्ये आता मित्र माझा म्हणाला त्यांची अशी चांगली टीम आहे की पण नुसतं पोलीस खात्यावरतीच्या मागे सुद्धा एक माणूस घडलेला असतो, सामाजिक माणूस
किंवा एका सामाजिक भान असलेला सुद्धा एक खाकीवरतीच्या मागे जडलेला असतो. ते त्यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विभूते साहेब आहे. वेगळ्या पद्धतीने झालं म्हणजे कडक शिस्त घाबरटपणा, पण या मुलीकडे त्यांच्या आपण एक माणूस आपण रत्नागिरी अनुभवला आणि यांची कमतरता आपण अख्ख्या रत्नागिरीवर सगळे शहर म्हणा किंवा तालुका म्हणा त्यांची कमतरता आयुष्यभर आपल्याला जाणवेल. कारण त्यांच्या पोलीस खात्याला जास्तीत जास्त 5 वर्ष आपल्या ठिकाणी सेवा करायला एका जिल्ह्यात त्यांच्या पोलीस कायद्याच्या प्रमाणे त्यांना बदली झालेली आहे. त्यांनी असे छोटे मोठे उपक्रम खूप चालू केले. ग्रामीण पोलीस असताना पूर्ण जे ग्रामसेवक आहेत तलाठी पोलीस पाटील आहेत, पोलीस पाटील ते पोलीस पाटलांना दर 1 तारीखला तालुक्यात त्यांनी जमा करून एक कार्यक्रम घेतला जायचा. म्हणजे गावात काय काय अजून घटना घडतायत त्याचा प्रत्यक्ष त्यांच्याकडून त्याचा रेकॉर्डोग्रा नोंदसाहेब घ्यायचे आणि एका महिन्यामध्ये ज्या पोलीस पाटलांचे वाढदिवस असायचे त्या वाढदिवसाला त्या महिन्यात ते एकत्र येऊन एक स्नेहभोजन ठेवायचे आणि आपण सुद्धा त्यांना स्नेहभोजन उपलब्ध करून त्यांना ना नफा ना तोटा याच्याप्रमाणे उपलब्ध करून केलं. पोलीस पाटलांना सुद्धा एक स्नेहसंबंध दर महिन्याला 1 तारीखला तिकडे ग्रामीण पोलीस स्टेशनला घडत असेल. सत्कार समारंभामध्ये पत्रकारांसह अनेक रत्नागिरीकरांनी वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला आणि मनोगत व्यक्त करताना शुभेच्छाही दिल्या. विभूते सरांचं इथे स्टँड अप आहे असं समजलं सकाळी. मग आम्ही जेवढे पोलीस पाटील येणं शक्य होतं तेवढे जण आलो. विभूते सर आम्हाला 2 वर्ष पोलीस निरीक्षक म्हणून होते ग्रामीण पोलीस ठाण्याला. विभूते सरांनी आमच्या पोलीस पाटलांचा पायाच रचला, म्हणजे पोलीस पाटलांना ऍक्टिव्ह केलं. इतके वर्षात एकही पोलीस पाटील ऍक्टिव्ह नव्हते. विभूते सरांमुळे पोलीस पाटील ऍक्टिव्ह झाले, एकमेकांमध्ये मिसळू लागले, कार्यक्रम घेऊ लागले. हे सर्व विभूते सरांमुळे झालं. विभूते सरांना आम्ही कधीच विसरू शकत नाही. विभूते सर लवकर मोठ्या पोस्टवर रत्नागिरीत यावे अशी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि त्यांच्या कामकाजाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द थांबवते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पत्रकार आणि KTV न्यूज चॅनलचे वृत्त संपादक अलिमिया काझी यांनी आपले विचार व्यक्त करताना अनिल विभूते यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हिफाजत हवा करे वो शम्मा क्या गुजरे से रोशन अव्वला पत्रकार म्हटलं त्यांनी फक्त लिहिण्याचं काम करायचं आहे. पण हल्लीचे पत्रकार कम आणि राजकारणी पुढारी जास्त झाले. सॉरी हे माझं आपलं वैयक्तिक मत आहे. कदाचित मी असू शकेल पण पत्रकारांनी जनरली म्हणजे मी आज 30-35 वर्ष चित्रामध्ये काम करतो. पत्रकारांनी फक्त लिहिण्याचं काम करतो पण गेल्या अनेक 5-6 वर्षामध्ये असे चांगले पत्रकार पण उपक्रम करायला लागले. मी खरोखर हेमंतचं अभिनंदन करतो की तो असे कार्यक्रम अरेंज करतो आणि खरोखर चांगले असतात की ते म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याची खरोखर वर्दी आली तर त्याचा आपण सेटअप करणे, एखादं कौतुक करणे, सत्कार करणे. की जनरली आम्ही पोलीस आहे 10-15 वर्षापूर्वी अशा बातम्या यायची अमुक अधिकाऱ्याची उचल मागणी. पण गेल्या 8-10 वर्षामध्ये हे शब्द लिहिण्याची आमच्या वेळ आली नाही. ही खरोखर एक चांगली बात आहे आणि त्यातली गोष्ट म्हणजे आपण विभूते साहेबांची बदली झाली अशी बातमी केली, उचल मागणी झालेली नाही. हे एक चांगले तुमच्यासाठी समाधानाची बाब आहे. रेग्युलर केले कारण अनिल ह्या नावामध्ये ह्या नावामध्ये चमत्कार आणि करामत मित्रांनो असेल, अनिल अंबानी असतील, अनिल विभूते असतील, अलिमिया काझी असतील, अनिल लाड असतील, शेकडो सेवा नावाची माणसं आहेत. उत्साही असतात, उत्साही असतात. त्याच्यामध्ये ओरिजिनल नॅचरली उत्साह असतो आणि त्या उत्साहाचा फायदा होऊन त्यातले आमचे एक सत्कार मूर्ती आमचे अनिल विभूते साहेब. तुमचं खरोखरच मी मनापासून कौतुक करतो की पत्रकाराने एखाद्या अधिकाऱ्यावर सत्कार करावा. असे कार्यक्रम फार कमी होत असतात. त्यातला हा एक रत्नागिरीचा, कारण ह्या रत्नागिरीच्या सुफी संतांच्या भूमीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलंय तो महाराष्ट्राने भारतामध्ये कुठेही चांगलं काम करू शकतो हा माझा अनुभव आहे. कारण गेल्या अनेक अधिकारी आपण असे पाहिले ते कुठे गेले ते नंतर आम्हाला समजलं ना, आम्हाला विचारावं लागतं हा अधिकारी कुठे म्हणून. पण गेल्या 8-10 वर्षाचा आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचा असा अनुभव आहे की काय असे अधिकारी आले आपल्या जिल्ह्याला, म्हणजे कलेक्टर असो, SP असो, PI असो आणि महसूल मंत्री अधिकारी की त्यांचे चांगले सेटअप करायला लागले आणि लोक त्यांचा सत्कार करायला लागले.
की शेवटी अधिकाऱ्याची बांधिलकी जनतेची असते आणि जनता, पत्रकार आणि पोलीस हे त्रिकोण फार महत्वाचा असतो. कारण आम्ही लिहायचं असते, यांनी पकडायचं असते, सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण विभूते साहेबांच्या बाबतीत आपल्याला गेल्या 4.5 वर्ष साहेबांनी जिल्ह्यामध्ये काम केलं, अतिशय उत्तम काम केलं. कधी वादातीत विभूते साहेबांच्या बाबतीत कधी वाद झाला असेल पुढाऱ्यांचा किंवा पत्रकारांचा मी असं कधी ऐकलं नाही. की सगळ्यांसाठी सगळ्यावर त्यांनी प्रेम केलं आणि जे करायचे ते मनापासून करायचे. कार्ड म्हणायचे, पण सगळ्यात कमी मी पण कार्ड वापरत असेल त्यांनी आम्हाला दिलं होतं, साहेबांनी ते सांगते. ठीक आहे, हा विनोदाचा विशेष पडला. तर अतिशय अनिल विभूते या साहेबांनी या व्यक्तीने 4.5 वर्ष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे. मग ते ग्रामीण असो, वाहतूक असो, मध्यंतरी काही दिवस सिटीमध्ये असो, मग ते रमजानचा ईद मिलादचा कार्यक्रम असो, अनेक कार्यक्रम, इफ्तार पार्टी असू दे, अगदी मनामध्ये उत्साह असं माणसामध्ये असो की एखादा पुढचा कार्यक्रम करायचा, ड्युटी करायची, जबाबदारी पार पाडायची, ते माणसामध्ये उत्साह असेल ना तर तो करू शकतो. ते अशा अधिकारी आम्ही पाहिलेले, ते कधी आले कधी गेले कोणाला समजलेच नाही. त्यातले अनेक असे अधिकारी आहेत. त्यातले विभूते साहेब अतिशय उत्तम काम केले. आता ह्या टिळकांच्या भूमीतून रायगडमध्ये गेलेले. हा रायगड जरी सेन्सिटिव्ह जिल्हा असला तरी मला पूर्ण खात्री आहे की विभूते साहेब रायगड नाही, महाराष्ट्रात नाही, भारतामध्ये कुठेही जातील त्या ठिकाणी ते आपल्या नेमकी कामाचा ठसा उमटवतील, हा माझा पूर्ण विश्वास आणि खात्री आहे. हेमंत मंजू, सौरभ मलुष्टे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पत्रकार, पोलीस पाटील, व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अनिल विभूते यांनी रत्नागिरीतील आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यावेळेला 2016 साली ही चौकडी कुठं जरी असेल गावात तरी 10 मिनिटासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनला यायची. मग हळूहळू पत्रकार मित्र जोडत गेलो. मग ते पत्रकार सांगायला लागले, साहेब आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन बघितलं होतं, काही योगच येत नाही. मग त्या निमित्तानं एक यायला लागले. मला पहिला किस्सा आठवतोय. एकदा कुठल्या तरी एक मला वाटतं आपल्या कोथरूडच्या ग्रामपंचायतीच्या वादाच्या अनुषंगानं बाहेरसाहेब आले. माझा काही परिचय नव्हता. बाहेरसाहेब आले, थांबले, बघितलं आणि मला नंतर कळलं की बाहेरसाहेब आलेले आहेत. परंतु जोडून सुद्धा बघून कामाच्या बाबतीत त्यांनी बघितले पारदर्शक आहे, हस्तक्षेप करण्याची गरज नाही. असं करत 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 एक माणूस जोडत गेल्यानंतर मला माझं गाव सुद्धा फरक वाटायला लागला आणि मी स्वतः रत्नागिरीकर आहे. गावाकडे गेलो तर मला गावाकडे गेला असं वाटतं की आपण परत रत्नागिरीमध्ये जाऊ. मग ह्याच्यात नवीन आलो तेव्हा बारका झाकडी नृत्य होतं. मग रात्रीचं झाकडी बघायला कसं जायचं, गॅन इथली सगळी गॅन ज्या हातात बोललो, कधीच मला नाही म्हटलं नाही. मी त्यांना म्हटलं मला काय तुमच्यातला हे माहित नाही प्रकार, मला आज तो बघायचे. मग आपण धामशाला गेलो होतो. मला वाटते रात्रीच्या गाड्या काढल्या, रात्रीचं धामशाला त्यांना कोणालाच माहित नाही PI किंवा रत्नागिरीचं कोण आले, गाडीवर झाकडी वगैरे बघितलं. मग इथं आल्यानंतर काम करत असताना ग्रामीण पोलीस घेतला. ग्रामीण पोलीस बसत असताना असं वाटायचं की आपण कुठेतरी बँकेत बसतोय. कुठल्याही कामाच्या वाडीचा माणूस यायचा, पोलीस समोर गाडी लावायचा, चालला राजापूरला, चालला चिपळूणला, असं एक आवजाव घडतो. मला असं काम होतं. मग बाहेर साहेबांना एकदा बोललो, मी बाकीच्या माझ्या मित्रांना बोललो, आपल्याला इथं काहीतरी नाविन्य पूर्ण करायला पाहिजे. आणि मी नुसतं असं बोलायला वास्तविक पाहता बाहेर आपली जी चर्चा आहे, बाहेर लोक असं समजतात की रत्नागिरीचा माणूस कायदे पंडित कोणाला रुपया देणार नाही, अशा पद्धतीचे काय आहे ते कायद्यात. परंतु माझा अनुभव वेगळा आहे. मी लोकांच्या खिशातून लाखो रुपयाची कामं केली. मी सांगितलेलं कोणतंही काम रत्नागिरीतल्या कोणत्याही व्यक्तीने नाही म्हटलेलं नाही. आणि त्याच्यातून मग आम्ही ते ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, त्याची कमान असेल, कंपाऊंड असेल, आदली रंगमंदिर असेल, पोलीस पाटील असतील, मग हळूहळू टप्प्याटप्प्याने कामाची सुरुवात करायला गेलो. पोलीस पाटील बघितले, पोलीस पाटील मिटिंगला यायचे आणि जाताना वाटलं तिला पैसे मागायचे. मला धक्काच वाटला. म्हणजे पाटील असा कसा एकदम कोण वाचपून काम करतोय, कोण नाईट शिफ्ट काम करतोय. म्हणजे नाही, पाटलाचं वजन वाढलं पाहिजे. मग आम्ही त्या दृष्टीने बांधली की पाटलाचं पुस्तक कसं झालं पाहिजे, प्रत्येकाला स्टेज रिडिंग कसं आलं पाहिजे, बोलणं कसं झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने माझे पाटील सगळे आपले झाले, सगळे असे धरतात. आज शाला का पोलीस स्टेजवर त्याचंच हे आपण केलेल्या त्यावेळेच्या प्रयत्नातच हे एक फलित आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अंधारातून प्रकाशाकडे जाणाऱ्या दीपावली सणाला उत्साहाने आणि आनंदाने झाली सुरुवात. रत्नागिरीकरांनी दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकत नाही.
वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी काढले गौरवोद्गार. आकाश कंदिलामुळे सर्व वातावरण बनलं प्रकाशमय. फटाके, मिठाई, फराळ आदी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी रत्नागिरीकरांनी बाजारपेठांमध्ये केली गर्दी. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत मोठे फटाके न वाजवता दिवाळी सण साजरा करावा, शासन आणि प्रशासनानं केलं आवाहन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.